जय हिंद भावी पोलिसांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचं या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर बघा मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी बघा अद्ययावत सराव प्रश्नपत्रिका भाग मित्रांनो 1 जे आहे आपण आज बघा अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, यामध्ये आपण एकूण जे आहे 25 मित्रांनो प्रश्न अत्यंत मित्रांनो IMP असे पाहणार आहोत. त्यामुळे बघा हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. नवीन असेल आपल्या चॅनलवर आताच बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही करून घ्या. आणि मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे एक तुम्ही स्पेशल वही करून घ्या आणि त्या वहीमध्ये सर्व काही प्रश्न मित्रांनो नोट करून घ्या. बघा प्रश्न पहिला काय आहे, कोलेरू व पुलिकत ही शहरे कोणत्या राज्यात आहेत, सरोवरे कोणत्या राज्यात आहेत. तर बघा मित्रांनो, कोलेरू व पुलिकत ही जी मित्रांनो दोन सरोवरे आहेत ही कोणत्या राज्यात आहेत. तर बघा पर्याय क्रमांक आंध्र प्रदेश. मित्रांनो बघा हे आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा दुसरा प्रश्न, द फ्री व्हॉइस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर बघा मित्रांनो, द फ्री व्हॉइस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचे आपला योग्य आन्सर काय आहे, पर्याय क्रमांक ब रवीश कुमार हे मित्रांनो जे बघा या आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक तिसरा कशा स्वरूपाचा आहे. बघा नॉर्वेची राजधानी कोणती आहे. तर बघा मित्रांनो, नॉर्वे या देशाची मित्रांनो राजधानी कोणती आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक ओस्लो हे मित्रांनो असणार आहे. बघा पर्याय क्रमांक ओस्लो. पुढे बघा चौथा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, उत्तर कोरिया भारताच्या कोणत्या दिशेला आहे. तर बघा मित्रांनो, उत्तर कोरिया जो हा मित्रांनो हा देश आहे हा आपल्या भारताच्या कोणत्या दिशेला आहे. तर बघा मित्रांनो पर्याय क्रमांक पश्चिम हे मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचे या योग्य आन्सर असणार आहे. तर बघा मित्रांनो, उत्तर कोरिया बघा आपल्या भारताच्या मित्रांनो पश्चिम दिशेला आहे, इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा पाचवा प्रश्न, जैव तंत्रज्ञान दिवस कधी पाळला जातो. तर बघा मित्रांनो, जैव तंत्रज्ञान जो मित्रांनो दिवस आहे तो कधी पाळला जातो. तर बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय, तर पर्याय क्रमांक 14 नोव्हेंबर आहे. बघा मित्रांनो 14 नोव्हेंबर आहे मित्रांनो, 14 नोव्हेंबर या दिवशी मित्रांनो जैव तंत्रज्ञान दिवस हा मित्रांनो जेव्हा पाळला जातो तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे बघा यासोबतच मित्रांनो 5 नोव्हेंबर हा जो दिवस आहे मित्रांनो हा रंगभूमी दिवस म्हणून मित्रांनो साजरा केला जातो. रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढे बघा यासोबतच 7 नोव्हेंबर हा मित्रांनो विद्यार्थी दिवस म्हणून साजरी केला जातो. तर 26 नोव्हेंबर हा दिवस जो मित्रांनो हुंडाबंदी दिवस म्हणून साजरी केला जातो आणि संविधान दिवस म्हणून सुद्धा मित्रांनो साजरी केला जातो. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यासोबत बघा मित्रांनो 24 नोव्हेंबर हा दिवस कायदा दिवस म्हणून सुद्धा मित्रांनो साजरा केला जातो. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे. तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील कोणते ठिकाण मित्रांनो चिकूसाठी प्रसिद्ध आहे. तर बघा पर्याय क्रमांक ब घोलवड हे जे मित्रांनो ठिकाण आहे बघा चिकूसाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा अलिबाग हे मित्रांनो कलिंगडासाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे. लक्षात घ्या, कलिंगडासाठी मित्रांनो अलिबाग हे मित्रांनो प्रसिद्ध आहे. आणि नागपूर हे मित्रांनो बघा संत्री या पिकासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात असू द्या, नागपूर हे बघा संत्री या पिकासाठी प्रसिद्ध आहे. आणि रत्नागिरी हे मित्रांनो जो जिल्हा आहे हे शहर हे हापूस आंब्यासाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा 7 प्रश्न, माणसाच्या गुणसूत्रांची संख्या किती असते. तर बघा मित्रांनो माणसाच्या आपल्या शरीरामध्ये ज्या मित्रांनो गुणसंख्यांची मित्रांनो जे आहे गुणसूत्रांची संख्या किती असते. तर बघा पर्याय क्रमांक मित्रांनो 46 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे किती 46. पुढे बघा 8वा प्रश्न, भारतातील जैविक विविधतेसाठी हॉट स्पॉट कोणते आहे. तर बघा मित्रांनो आपल्या भारतातील जैविक विविधतेसाठी मित्रांनो हॉट स्पॉट कोणते आहे. तर बघा मित्रांनो पर्याय क्रमांक ड पश्चिम घाट हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बघा पश्चिम घाट आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 9वा प्रश्न, पोलिओ हा रोग कशामुळे होतो. तर बघा मित्रांनो हा जो पोलिओ रोग आहे मित्रांनो हा कशामुळे होतो. तर बघा पर्याय क्रमांक जीवाणूमुळे होतो. लक्षात असू द्या, बघा जीवाणूमुळे मित्रांनो हा पोलिओ हा रोग मित्रांनो होत असतो. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 10, मोतीबिंदू डॅश डॅश यातील दोषामुळे होतो. तर बघा मित्रांनो मोतीबिंदू मित्रांनो कशातील मित्रांनो दोषामुळे होतो. तर बघा पर्याय क्रमांक मित्रांनो ब नेत्रभिंगातील दोषामुळे होतो. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक मित्रांनो
11वा, सूर्यप्रकाशात किती रंग समाविष्ट असतात? तर बघा मित्रांनो, सूर्यप्रकाशात किती रंग मित्रांनो समाविष्ट असतात? तर बघा पर्याय क्रमांक 7 रंग मित्रांनो बघा सूर्यप्रकाशामध्ये समाविष्ट असतात, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा 12वा प्रश्न, न्यूटनचा पहिला नियम डॅश डॅशशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, न्यूटनचा जो पहिला नियम आहे मित्रांनो तो कशाशी संबंधित आहे? तर बघा पर्याय क्रमांक ब, जडत्वाशी मित्रांनो संबंधित आहे. मित्रांनो बघा न्यूटनचा पहिला नियम जडत्वाशी संबंधित आहे. पुढे बघा 13वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? विद्युत ब्रेक कोठे वापरतात? तर बघा मित्रांनो, विद्युत ब्रेक जे आहे मित्रांनो ते कोठे वापरतात? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाच्या योग्य अनुसार पर्याय क्रमांक क, ट्रेलर्स या ठिकाणी वापरतात बघा मित्रांनो, ट्रेलर्स या ठिकाणी. पुढे बघा 14वा प्रश्न मित्रांनो कशा स्वरूपाचा आहे? विकिपीडियाचे मुख्य प्रवर्तक डॅश डॅश हे आहे? तर बघा मित्रांनो, विकिपीडियाचे मित्रांनो मुख्य प्रवर्तक जे आहे मित्रांनो ते कोण आहेत तर तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे बघा मित्रांनो. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य अनुसार पर्याय क्रमांक जिमी वेल्स हे मित्रांनो बघा आपल्या विकिपीडियाचे मित्रांनो मुख्य प्रवर्तक आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचा. पुढे बघा यासोबतच मार्क झुकरबर्ग हे मित्रांनो आहेत, हे फेसबुकचे मित्रांनो संस्थापक आहेत, लक्षात ठेवायचं आहे, फेसबुकचे संस्थापक. पुढे 15वा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे? भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते? तर बघा मित्रांनो आपल्या भारतातील सर्वात मोठे मित्रांनो कृत्रिम सरोवर कोणते? तर बघा पर्याय क्रमांक ढेबर हे मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य अनुसार असणार आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते? तर बघा आपल्या भारतातील मित्रांनो सर्वात मोठे सरोवर मित्रांनो हे उलर हे सरोवर आहे, लक्षात घ्या. उलर हे मित्रांनो बघा गोड्या पाण्याचे सरोवर आहे जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे, तुम्हाला इतकं लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा आता 16वा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो मित्रांनो जनक आहे तो कोणास म्हणतात? तर बघा पर्याय क्रमांक ब, लॉर्ड रिपन हे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 17वा प्रश्न, जागतिक मच्छर दिवस कधी पाळला जातो? तर बघा मित्रांनो जागतिक जो मच्छर दिवस आहे मित्रांनो तो कधी पाळला जातो? तर बघा पर्याय क्रमांक क, 20 ऑगस्ट या दिवशी मित्रांनो बघा जागतिक मच्छर दिवस हा मित्रांनो पाळला जातो, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे या ठिकाणी. पुढे बघा प्रश्न क्रमांक 18वा, वंश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो वंश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक जयंत पवार हे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे जयंत पवार. यासोबतच बघा मित्रांनो विश्वा पाटील यांनी मित्रांनो बघा पांगिरा या पुस्तकाचे लेखन केलेले आहे बघा मित्रांनो, पांगिरा या पुस्तकाचे लेखन यांनी केलेले आहे. पुढे बघा यासोबतच प्रश्न क्रमांक 19वा, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लागून आहे? तर बघा मित्रांनो आपल्या भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लागून आहे? तर बघा पर्याय क्रमांक बांगलादेश मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा आता 20वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? बघा इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले पंतप्रधान कोण? तर बघा मित्रांनो इस्रायल या देशाला मित्रांनो भेट देणारे पहिले पंतप्रधान मित्रांनो पर्याय क्रमांक ब, नरेंद्र मोदी आहे, हे मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक मित्रांनो 21वा, बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशांदरम्यान धावते? तर बघा मित्रांनो बंधन एक्सप्रेस जी आहे मित्रांनो ती कोणत्या 2 देशांदरम्यान मित्रांनो धावते? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य अनुसार पर्याय क्रमांक भारत व बांगलादेश मित्रांनो असणार आहे. तर काय बंधन एक्सप्रेस हे मित्रांनो कोणत्या 2 देशांदरम्यान धावते? तर भारत व बांगलादेश या 2 देशांदरम्यान. पुढे बघा प्रश्न क्रमांक 22वा, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? तर बघा मित्रांनो बांगलादेश जो आहे मित्रांनो तो जगामध्ये कोणत्या वर्षी मित्रांनो एक वेगळा देश म्हणून मित्रांनो अस्तित्वात आला? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब, 1971 हे मित्रांनो असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा 23वा प्रश्न, सेज कायदा डॅश डॅश वर्षीचा आहे? तर बघा मित्रांनो सेज हा जो मित्रांनो कायदा आहे हा कोणत्या वर्षीचा आहे? तर पर्याय क्रमांक क, 2005 या सालचा आहे बघा मित्रांनो, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक क 2005 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 24वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस कधी पाळला जातो? तर बघा
आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस हा मित्रांनो कधी पाळला जातो? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 डिसेंबर हे मित्रांनो असणार आहे. तर काय 4 डिसेंबर रोजी मित्रांनो आंतरराष्ट्रीय मित्रांनो चित्ता दिवस म्हणून मित्रांनो जो दिवस आहे तो पाळला जातो. पुढे बघा शेवटचा प्रश्न, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा मित्रांनो, इंटरपोलचे जे मित्रांनो मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक लिओन या ठिकाणी आहे बघा मित्रांनो, लिओन पॅरिस या ठिकाणी आहे. तर बघा मित्रांनो, हे होते मित्रांनो आपले आज जे इम्पॉर्टंट असे मित्रांनो 25 प्रश्न. जर तुम्हाला हा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर बघा व्हिडिओला आपल्या मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल अवश्य बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो करत राहा अभ्यास आणि मित्रांनो घ्या तुमची काळजी.